ऐकते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. सगळं पाठ झालं बरं का पोपळ साहेब. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे बारीक विचार करा. फक्त गोकुळ नाही सोडलं, याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडलं, यमुना सोडली, आपले गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लढे पुरवले तो नंद पाटील सोडला. आईची आठवण येईल म्हणून जिनं मस्तकाला पट्टी बांधून मोराचा पीस खोवला होता तो सोडून मायच्या पायाजवळ ठेवला. जातो आई. घोंगडी सोडली, काठी सोडली, कमरेचा सेला सोडला, त्याच्यातली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. एक लक्षात घ्या. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन मुरली के लिए बहुत रोता है. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही. एकदा गोकुळात बासरी सोडली, पुढे अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला पोपळ साहेब. बासरी नाही. मी काय सोडलं याकरता सांगतो. ते साधन आता इथे मला अशोकरावने सांगितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतलं हे गाव. पुरस्कार मिळाला, त्याच्यात सर्वांचा वाटा आहे. सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंतचं अख्खं दुधड गाव असेल. नोहे एकल्याचा खेळ. राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत कोणी लावत असेल, मी बरोबर वेळेत संपवतो. अजून मला महाराष्ट्र वैतागला नाही, बरोबर पूर्ण करतो वेळेमध्ये. विठ्ठल विठ्ठल राष्ट्रसंत तुकडोजी. आता या गावाला पुरस्कार मिळाला आणि आम्ही तिकडचेच आहोत. बरं का. राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, राष्ट्रासाठीच खंजिरी वाजवली ज्या संतांनी. बरं तेव्हा अनुकूलता होती का? थोडं वाकडं बोललं की लगेच इंग्रज सरकारचे अधिकारी अटक करायचे. तो जमाना. त्यावेळेला भजन ते इंग्रजाच्या विरुद्ध. राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन असलं की इंग्रज अधिकारी उभे असायचे. राष्ट्रसंत पहिलं खंजरीला नमस्कार करायचे आणि मग म्हणायचे, अंग्रेजो. राष्ट्रसंत उगत आहे का? भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, हमारे पास मिलिट्री है. अरे भारत के पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो मैं तुकडोजी बताता हूं. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रासाठी भजन. आता याच्यावर कीर्तन होईल. हे लक्षात आलं ना? राष्ट्रसंत का म्हणतात? हे दगड दिसतात ना, अंग्रेजी लोकांना सांगायचे, दगड दिसतात ना, याचे आम्ही आटम बॉम्ब करू आणि जेवढे आमचे पुढे बसलेले भक्त ही मिलिटरी होईल. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. मत समझना कि भारत कमजोर है. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. ते पेटायचे इंग्रज अधिकारी. हे कोणकडे गेलो मला एक राष्ट्रसंतावर चालू आहे. बरोबर करू आपण. बरोबर. तुम्हाला गोड वाटतं मला माहित आहे. ते खवळायचे तरुण. तरुण पुढे बसलेले असायचे. तरुणांचं रक्त तापवायचे राष्ट्रसंत.
चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। उठो जवानो बढ़ाई छाती, अब पहलाना मुश्किल है। पेटून उठायचे, मग त्यांना अटक व्हायची। राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, म्हणून सार्थ नाव राष्ट्रसंत विठ्ठल विठ्ठल हे कुठून वाढलं मी शुद्धीवर आहे। तरुणांना म्हणायचे, अरे कशाला फिरतो तुरी कामा, कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ। त्यांचे भजन आहे। म्हणून तुम्ही तुमचं दुधड गाव तीर्थ केलं राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संकल्पनेतलं गाव झालं। घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला। आणि गाव निर्मळ झाले की देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा। आता जर असते तर त्यांनी म्हटलं दुधडला पाहायला या एकदा, आहे का नाही। मी तिथून वाढला राष्ट्रसंत। पण खंजेरी जसं देवानं बासरी, होऊन जाऊ दे ना आता, गोकुळात बासरी सोडताना देव रडला, राष्ट्रसंत खंजेरी सोडताना रडले। शेवटचं भजन ते जुने हनुमान मैदान आहे पंढरपूरला, एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेत। आणि प्रचंड गर्दी, आधीच हाऊसफुल व्हायचं जुने हनुमान मैदान। राष्ट्रसंताचं दरवर्षी भजन एकादशीला। शेवटची अवस्था, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना, बरं का। जरा विचार करा, जन्मभर भजन केलं पण प्रारब्ध भोगावंच लागलं, कॅन्सर झाला। काही काही माणसं म्हणतात ना, मग आम्ही नाही का बरे, कधी भजनात नाही, कधी कीर्तनात नाही, कधी तमाशा चुकवत नाही, तरी आम्हाला साधं सर्दी पडसं नाही, आणि रात्रंदिवस भजन करू करू कॅन्सर। काय फायदा भजनाचा? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा भजनाचा फायदा। लक्षात घ्या। पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी। रात्रंदिवस भजन पांडवांनी केलं, काय ऐश्वर्य भोगलं होतं। हाक मारली दासीला तर 50 दासी पडत यायच्या द्रौपदीच्या पुढं। सांगा महाराणीजी, 5 भावाच्या पुढे नोकर लटलट कापायचे। अरे 1-2 महिने नाही रे भाऊ, 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेतला आणि तळ्यातलं पाणी झोपड्यात। आणि 5 भावांनी कंदमुळे आणायची आणि हरणाचे कातडे गुंडाळायचे। एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव 12 वर्षे वनवासात फिरले, पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही। ही भजनाची ताकद आहे। विठ्ठल एवढाही प्रतिकूल काळ आला, पोपळ साहेब परित्या देवासी आठवे, पाहते पांडव अनुभव आहे का तुम्हाला अशोकराव? दुःख पेलण्याची ताकद कशात आहे? भगवंताच्या नामचिंतनात। शेवटचं एकादशीचं भजन, शेवटचं प्रचंड जनसागर येऊन बसलेला एकादशीला 2 माणसांनी धरून आणलं राष्ट्रसंताला। एक एकीकडून सगळ्यांना वाटत होतं अशोकराव आता यावर्षी भजन होत नाही। शेवटची अवस्था, जेव्हा स्टेजवर आणून बसवलं, पुढे खंजिरी आणून ठेवली भक्तानं, समाज बघितला, नुसता डोळ्यानं बघितला, सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला। राष्ट्रसंतांनी खंजिरी उचलली, थाप टाकली, याही अवस्थेत 1 तास भजन केलं।
ते पंढरपूरचं राष्ट्रसंताच्या जीवनातलं शेवटचं भजन. आता पुढचं ऐका. भजन संपलं, खंजेरी खाली ठेवली पोपळे साहेब आणि खंजिरीवर डोकं टेकून राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला आणि वराडच्या भाषेत खंजिरीला प्रार्थना केली. मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललंय, तुला खूप बदललं समाजासाठी. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. खंजेरी सोडताना जसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडले, तसं ज्या मुरलीच्या नादानं गोकुळ पागल केलं, ते मुरली सोडताना जगाचा बाप रडला. विठ्ठल मुरली नोहे मुरली अरे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दानाधीन. मी घरधंदा विसरले आहा आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दानादे. ज्या मुरलीच्या नादानं गायी तृण चारा चरू विसरली. गाय व्याघ्र एके ठाई. देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली पोपट साहेब, तर गाय न वाघ एका ठिकाणी वैर विसरायची. मोर वरचे पंख वरच धरून पाहायचा. यमुनेचं पाणी स्थिर स्थिर वाहायचं. हे सगळे तुम्हाला पाठ आहे. गोपिका पागल व्हायच्या. ज्या मुरलीच्या नादानं एवढं गोकुळ पागल झालं होतं, ती मुरली खाली ठेवताना जगाचा बाप रडतो. तिथून पुढे गोकुळ सोडून देव गेला. त्या चरित्रात गोकुळात घडलेल्या चरित्रासारखा प्राण नाही. पुन्हा मुरली नाही, गोपिका नाही, गोपाळ नाही, गायी नाही, बोटाला धरून चालवणारी यशोदा माय नाही, रागावणारा नंद पाटील नाही, खोड्या करणारे रुसणारे देवासोबत झोंबाझोंबी खेळणारे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या नाही. आणि म्हणून पुढच्या चरित्रामध्ये ही मजा नाही. मग काल्याचं कीर्तन म्हटलं. चरित्र ते उच्चारावे 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 चरित्र ते उच्चारावे. हरे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव
कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. फायदा काय? आता फायद्यावरच कीर्तन होईल बरं का पोपट साहेब. कृष्ण चोरी वर्णिता सुवर्णस्तेया पावणता, कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष. भगवान श्रीकृष्णजीच्या चोरीचं श्रवण केलं तर ज्यानं सोनं चोरलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे असं सुपीक डोकं चालवायचं नाही, सोनं चोरत जायचं आणि काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं. चुकून हो ना. सुवर्णस्ते या पावनता कृष्ण चोरी वर्णिता, कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष. जो गुरु पत्नीशी रतला एवढं पातक झालं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. पुतना मावशीचं चरित्र श्रवण केलं तर दारू प्याल्याचं पाप लागलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो. म्हणजे तसं डोकं नका चालू, मी सांगतो. सुरापानादी दोष दारुण. आणि योग आहे बरं का दुधडकर. योग म्हणजे हा श्रावण महिना 71 वर्षांनी आला. अरे का 1953 साली आला होता. आता 2024ला 5 सोमवारचा श्रावण हा 1953 साली आलेला, 71 वर्षांनी आला. आता पुन्हा कधी येईल तुम्ही पहा बा, आपल्याला नाही थांबायचं. आता 5 सोमवारचा श्रावण, 5ही तारखा तुम्हाला पाठ असेल. 5, 12, 19, 26, 2 नाही जमलं अजून? 5, 12, 19, 26, 2 जमला. आता 5, 12, 19, 26 आणि 2. 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुरू झाला श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा, 19ला तिसरा, 26ला चौथा, आता 2ला अमावस्या, तोही श्रावणच. म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवारचा श्रावण. आपलं भाग्य आहे पुन्हा काही का होईना. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही, महत्व वाटत नाही. तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला. अतिपरिचय. कोण्या गावचा सप्तान काला, कोण्या गावचा सप्तान काला है ना. मी सांगितलं होतं विनोदाने, जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा असावा. इथं कोणी जावाई नसल्यामुळे एवढं बोलतो मी. जावाई 4-2 वर्षानं येणारा असेल तर सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग परिस्थिती बिकट असू द्या, नाकाचं मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, मान राखी जावयाचा मान. मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, जावयाचा मान, जावयाचा नाकाचा मोती राखे जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. मग सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया, काय ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे आणि येताना, इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय, महत्व संपत. तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला. 12 महिने कुठं ना कुठं काला आहेच. म्हणून अतिपरिचयामुळे काल्याचं महत्व आम्हाला नाही. मग आज अमरावतीला एकही देव नाही.
सगळे देव दुधडला आले. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आजी बोस अमरावती, आजी बोस अमरावती, काला पहावया येती, काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, आजी ओस अमरावती. हे नागपूर जवळची अमरावती नाही, राजधानी भुवन अमरावती, स्वर्गातील देवाची राजधानी अमरावती. आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे देव आले दुधडला. मग दिसत कसे नाही? काही बाजरीत आहे, काय ऊसात आहे, काय मक्यात. आजी वस अमरावती. काला पहावया येतील देव विसरती देव भाव आपुला. एवढंच नाही, तो धर्म संकटात देव आहे ना, बरे का पोपळे साहेब. हात पसरावा ज्याच्या पुढं, हे गवळ्याचं पोर, न पसरावा काला मिळत नाही. म्हणून देवाने डोकं चालवलं, मासे झाले मासे आणि पाण्यामध्ये. पण देवाने ओळखलं, काल्याचे असे देवजळी झाले मासे. ले आज यमुनेत जायचं नाही रे हात धुवायला. मग हात धुवायचं काय? पुसून टाका. पुढचं कळलं तुम्हाला? पुसून यासाठी सांगा ते हात. म्हणले ते झालं देवा. पाणी प्यायचं काय? पाण्यासाठी आपण करमाडून टँकर बोलू. यमुनेत नाही जायचं पाणी प्यायला. मग चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ. बाबा म्हणे उदक घेऊन, घेऊ चला वृंदावनी जाऊ. पण माशाच्या रूपातल्या देवाला काला मिळू दिला नाही. एवढा काला दुर्लभ. मग अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कळत नाही. काला कुठेही होत नाही. पोपळे साहेब, एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो
आलो आता अशोकराव आपण. एक महाराष्ट्र सोडला इतर प्रांतात आनंद नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. म्हणजे देवही महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि पुढे ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. असे मृदंगाचार्य आणि असे ऐकणारे सांगा कुठे. ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. नाम महाराष्ट्रात, देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात. आणि या 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा काला होतो रे. मी एवढ्या जोरात हे का बोलतो. इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल आपलं मी सुरू केलं साहेब. विठ्ठल ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. महाराष्ट्रात म्हणून 3 गोष्टी. तुका म्हणे देव भक्ताचा संगमन, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. हा ना, सावध राहायचा बरं का. मी काय कोणत्या वेळेला येईल. तेथेचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित. संगम संगम भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, उत्तम हुशार आहे ते. दुधडचे लोक आहे का कोणालाही आणतं का रे. निवडून निवडून आणलं म्हणजे. हा दादा पाटील कामी लावून गेले, त्यालाच दादा पाटील म्हणतात. जाऊ दे, कीर्तन आहे तिकडे मला माहिती आहे. प्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल. कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. म्हणून एक महाराष्ट्र सोडला हा आनंद इतर प्रांतात नाही. पोपळ साहेब, भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही.
भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्यलोकात नाही, त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. वैकुंठ ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठे? विशेष हा लाभ सौत सोगे विशेष हा लाभ विशेष हा लाभ विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ विशेष हा लाभ बारीक बारीक आहे पण भारी आहे. अरे एक एक सव्वा सव्वा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात पण काहीच नाही म्हणत. त्या एका टाळकऱ्यात 4 बसतील पण फीट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. शाबास. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ पुढती येऊ उपजोनिया 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 पुढती वैकुंठितो जमला होता. ऐसे नाही काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ. पण उपजोनिया पुढती येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं का नाही म्हणत. ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला, पानाचे विडे झाले ना अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो. आणले का येतो तर मग जातोच कशाला. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा ना आम्ही आताच नाही जाऊ. काही बिघडतंय? त्याचं कारण आहे का जन्म झाला त्याला जावंच लागतं, जायचंच आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. राजा दशरथ कोण आहे?
त्याची सून जगाची माय, देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र, आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे तर हात वर करा बरं. 3 संबंध राजा दशरथाचे. दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना, इंद्र ताडकन उठायचा, आसनावून पळत यायचा, हाताला धरायचा आणि आपल्या आसनावर बसवायचा. सखा सुरेश, सखा सुरेश, सुरेश म्हणजे इंद्र होतो. ज्याचा मित्र इंद्र आहे, ज्याची सून जगाची माय आहे, आणि ज्याचा पुत्र भगवान आहे, तरी रात्री 12ला मेला, पाणी पाजायला एकही पोर नव्हतं. पाहता काय माझ्याकडे? जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता रामू काका? या 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 पुढे या, पुढे या. अहो पुढे या. दादा कोंडकेचा अभंग आहे, लाजू नका. त्यांना तो अभंग. बरं ठीक आहे. विठ्ठल चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं. देवाचा बाप पण जावं लागलं. 1-2 वर्ष नाही, 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी नुरलेची. अरे मना शोक करसी किती. आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं का रामू काका. लिहून नाही आणला, ते तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा वाचलं की पाठ होते. भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, पाहता काय, गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे. त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का? विठ्ठल 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 ते पोपळे साहेबाला माहिती आहे. माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत 100 पैकी 99 नव्हते. 100 पैकी 100 कोणत्याही परीक्षेला माता हाणत नाही. त्यांना माहिती आहे. 99 माहितीच नाही मला. रस्व दीर्घ सुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं. हे एकदा आता नाही झालं आपलं काम आपलं झालं. अरे मना शोक करसे किती तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जाय धणे एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 असे ते 9 मास बापाता. या हिरण्यकश्यपा काय झाले रामू काका? हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती? 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा आहे का लक्षात? नसू द्या, मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने आयुष्य होतं. हिरण्यकश्यपू मेला. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी नुरलेची. 14 कल्प मार्कंडे पडिते लोमहर्षणाचा, 1 रोम झडे बकदा लब्याचे निमिष मोडे गेले एवढे. अरे म्हणा बकदा लब्याचे पुरे निमिषतही वटहंसाचा, उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश. 1 श्वास भृशुंडीचा, मरणांत पुरे भृशुंडीचा. तर 1 दिवस कुर्माचा नामा, विणवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंथ धरा. याचा अर्थच आहे की उपजे ते नासे. जन्म झाला त्याला मरण ठरलेलं आहे. 1 दिवस जावं लागणार आहे. या न्यायानं महाराज म्हणतात आम्ही सुद्धा जाऊ, पण पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया खाऊ दही भात काला दही भात दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया
सर्वांना जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. महाराज जाणं आणि येणं, करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला जाणं आणि येणं? अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्या तरी माईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले चहूकडे, नाके तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भदरीची यातना आठविता थर थर कापू म्हणा. नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मोतेच्या उदर कोहरी पचुणी विष्टीच्या दातरी मरुदे मरुदे मरुदे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाहीतर नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. यताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील, 2 पैकी 1 बाळ जगल ना तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर आई जाते, आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो. अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओढी धरुणी कर, तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्रातून ते ओढतं आणि पाय लावतं ताकद लावून ओढतंय. जंत्रातून तार सोनार ओढी धरुणी कर, तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ. आता 11:15 होऊन गेले, पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणता त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजवणीया पुढती येऊ, उपजवणीया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजवणीया पुढती येऊ, उपजवणीया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, दही भात. एवढा मोठा त्रास काढायचा ना म्हणे काला खाऊ दैवात. महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाचं नाव घ्या. उपजवणीया पुढते येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. चांगलं चांगलं म्हणा. काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात. अरे त्याचं कारण आहे भाऊ. काय? आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे एकाही हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजवणीया पुढते येऊन काला खाऊ दैवात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला, मग तुम्ही एकटे घेणार? अरे इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ
वैकुंठी जायचे नाही वैकुंठी जायचे नाही वैकुंठी जायचे नाही वैकुंठी जायचे नाही वैकुंठी जायचे इतरांना नाही देणार एकमेका देऊ मुखे इथं देऊवर थांबायचं बरं का देऊवर थांबायचं नाही तर कीर्तन संपल्यावर एकमेका देऊ मुखे एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही देऊ इथे थांबा एकमेका देऊ बरं का रामू काका काला द्यायचा आहे काला वाटू एकमेका एकमेका देऊ पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुके घालू तिथून पुढचं वाचायचं हा ना वा म्हणजे काय वा अरे मजा आहे एकमेका देऊ ते म्हणून पहिलं व्याकरण शिकवल्या जातं संस्थेत ते आता महत्व कळतं त्याची गरज किती आहे अरे रस्व दीर्घामध्ये फरक पडतो रामू काका दीन शब्द दीर्घ लिहिला त्याचा गरीब होतो अर्थ रस्व लिहिला तर दिवस होतो बाकीचं तर लांब आहे रस्व दीर्घात जर एवढा फरक आहे दीन दीर्घ लिहा म्हणून तो अभंग दीन आणि दुर्बळासी सुकरासी हरी कथा धन्याची दीन देता 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 जर वैष्णव असेल तर मग मुखे सुके घालू त्याच्या पुढे हुंबरी शब्द आहे हा हुंडारणे हुंडारणे बरेचसे खेड्यातले शब्द अभंग सोडवायला उपयोगी पडतात बरं का पोपट साहेब खेड्यातले शब्द पूर्वी घटस्फोट शब्दाला काय शब्द होता काडीमोड गावातच मिटायचं प्रकरण 5-10 प्रतिष्ठित लोक बसायचे अरे नाही जमत पोरापोरीचं तर काडीमोड काडीमोड म्हणजे घटस्फोट तो शब्द तुकोबारायच्या अभंगात आहे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी घाबरियाच्या मोडा काड्या म्हणजे जे घाबरले त्यांचा काडी मोड ते आपला काडी मोड तसं हुंडारणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैलाला कामं नसतात इथे सगळे शेतकरी बसलेले आहे हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नाही बाटूक खाऊन बैदुला सारखी गोल गरगरीत झालेली बैल तिसरा प्रहारा बैल सोडली चरायला नाही नुसती सोडली तर ते चरत नाही शेपटाचा गोंडा वर करून बांधानं शेताच्या बांधानं फिरतात फिरता फिरता त्यांना जर ओली माती दिसली तर शिंगानं उकरतात हा आनंद व्यक्त करण्याची पद्धत हुंडार नाही तसं मुख सुके घालू बरं हा ठीक आहे आता काय ठीकच आहे पण हा काला करणार कुठे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे
ऐसे नाही. वाळवंट, वाळवंटच का ते बर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कोणत्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. आता गाजर गवताना नाकी नाव आणले कास्तकाराचे, पण ते वाळवंटात नाही इलाज चाल त्याचा. तसं विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला, हे त्याचं रूपक आहे. दही आणि लाही, लाह्या अनेक आहे, दही एक आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मैक्य हा काला आणि विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. थोडी घाई करू नका हार घालायची बरं का पोपळ साहेब. 1-2 मिनिट वेगळा आनंद घेऊ. शूटिंग वाले हात वर करा सगळे. बरोबर बरोबर. हा शाबास शाबास. एका तालात विठोबा रखुमाय. सुरुवात सुरुवात. विठोबा रखुमाय. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज गोपाल काल्याचा कार्यक्रम व्यावहारिक भाषेमध्ये पगाराचा दिवस. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नाही तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा जाणता पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं बरं का काका तरी काल्याला ठीक आहे. ठीक. काही असांप्रदायिक मंडळी, गुरुजी पुढे या, पुढे या. काकड गुरुजी बसा 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 बसा. काही ज्याचा आमच्या देवाधर्माशी संबंध नाही ते असांप्रदायिक याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे? कुठले सुटले गोपाल काला दहीला आहे, गोपाल काला दहीला आहे, गोपाल काला दहीला आहे. 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाला आहे आणि बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे भाऊ, त्याला काय महत्व आहे? आता सध्या रामू काका बोलतो काय, इकडे नाही पाहत लोक, बोलतोय कोण? नाही तर भाषण रंगवायला संताची 2-4 प्रमाण पाठ केली लोकही टाळा वाजवतात. आमचे भोळे बावडे वारकरी असे, त्यांनी 1 प्रमाण म्हटलं कागदावर लिहून आणलेलं तरी टाळा वाजवतात ना. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी त्याच्याबद्दल टाळा कोणी वाजवत नाही. 4,500 भंग पाठ आहे, त्याची नाही टाळी. पण याने एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत काय अभ्यास. तसं दारू बंदीवर भाषण चाललं, संताची प्रमाण घेऊन बघा काकड गुरुजी. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी अखर नरको में जाए छे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं. यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं.
म्हणून व्यवहारामध्ये विषय काय यापेक्षा वक्ता कोण, तसं परमार्थामध्ये खातो काय यापेक्षा प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो आळंदी सारखंच वाटतंय तुमच्या भागात आता. मस्त तयार झाली पोरं, वाश आनंद. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकोचित नाही, साखरपुटाने दैलाई. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दोघंच देऊ शकतात, संत अथवा भगवंत. आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची उदाहरण आहे. आता प्रमाण होऊन गेलं. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो देवाणी. खासदार साहेब, सप्ताह करा लागेल मोठा आता. देवानं लय मोठा केलं तुम्हाला, आता सप्ताह तेवढाच मोठा. हे बा, यांचीच इच्छा आहे. विठ्ठल मोठे लोक आले, बरोबर करू. आपला आनंद आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तसाच झाला पाहिजे बरं का साहेब. आपण पहिला केलता तसा जमला. आता लोकांची इच्छा पाहिजे. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. आणि प्रसन्नता दोघाकडे, एक तर संताकडे आहे अथवा भगवंताकडे आहे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. मग आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसाद करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. आणि मी सांगून गेलो सुरुवातीला, काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 11 वर्षे 52 दिवस तोपर्यंतच देव गोकुळात आहे. 12व्या वर्षात पदार्पण झालं आणि अक्रूरजी घेऊन जातात.
त्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही, त्या 12 वर्षामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे. जेव्हा खोड्या सुरू झाल्या, सगळ्या लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या, पण यशोदा ऐकून घेईना. कधी माय बाळाच्या बाजूनं बोलत असते आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजायचं ती सावत्र असते. सगळ्या दुधड गावाला त्रास देणारं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावर लाल डोळे. तुम्हाला नाही का लेकरं? तुम्हाला नाही लेकरं? एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. तशी यशोदा काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाणे, सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाणे, सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाणे, गुणाचे ताने गे दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. ऐकून घेईना. यशोदा ऐकून घेईना. वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे, का लटकाच घे ताळ गे, गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण याची गोटी गे, लागता याचे पाठी गे, एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी. सावळाची म्हणा माझा गे, गवळणीत खेळे राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरणार का? आता 12च मिनिट कमी आहे ना. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा गे, तुम्ही लपून याचा भोरा, लपून याचा भोरा गे, तुम्ही लपून याचा भोरा. घेता शरण धरा, घेता शरण धरा, शरण धरा, घेता शरण धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. घरीच खोड्या सुरू केल्या. यशोदा म्हणली, किशन्या बेलिंदर आहे तू. कान धरले, मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे रे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना, मराठी भाषेत म्हण आहे कल्याणराव, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दैवयोगे झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या, झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या. याचा येळकोट राहिला, याचा येळकोट राहिला, येळकोट राहिला, मूळ स्वभाव राहिला, मूळ स्वभाव राहिला, मूळ स्वभाव राहिला, येळकोट राहिला, मूळ स्वभाव जाईना, येळकोट राहिला, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. त्याचा जो स्वभाव आहे, खोड्या करणं तुझा स्वभाव, तुझ्यात फरक पडणार नाही किशन्या. मग काय करू? गावात राहू नको. उद्या जाई राना, सब घे बोनी गोदना, अरे सब घे बोनी गोदना, सब घे बोनी गोदना. उद्या जाई राना, सब घे बोनी गोदना, सब घे बोनी गोदना, 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 गोदना. उद्या जाई राणा सवे घेवणी गोधना
म्हणा पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गाय उभ्यानं गवतवाड्यात रवंत बसायच्या जेवायला यायचं नाही शिदुऱ्या घ्या शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ खेळात रममान झाले आणि एका गोपाळाच्या लक्षात आलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या 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 काम साराने सकाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या 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 म्हणती बस. झाले आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या खडकी सोडी गेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा मध्यभागी उभा राहून काला वाटतात त्या प्रसंगात सुखाचार्य करतात पुढचं नीट ऐका बरोबर माझी वेळ मी 10ला सुरू केलं आरतीसह 12ला संपेल तिथून निवेदन देतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल बिब्रद वेणू जठर पटयो शृंग व्यतिकक्षे वामे पानो मसून कवलंत फलानेंगुल शोतिष्ठन्मध्ये सोपरीसुर्दो हासेरी स्वर्गे लोके मिच्छन्ति बहुजेज्ञे भुग्बाल केली पुंडली कवरदारी विठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय